बोगस जन्म दाखल्याप्रकरणी अहवाल देण्याचे आदेश स्थायी समिती सभा पाणी निचऱ्यावरून अधिकारी धारेवर। भाजप नेते किरीट सोमय्या यांनी महापालिकेत घेतलेल्या बैठकीला अधिकाऱ्यांनी उपस्थिती का लावली? सोमय्या यांना महापालिकेची बैठक घेण्याचा काय अधिकार, असा संतप्त सवाल करत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांनी पक्षाचे गटनेते मैनुद्दीन बागवान यांनी स्थायी समितीच्या सभेत प्रशासनाला धारेवर धरलेला आहे। बोगस जन्म दाखल्याप्रकरणी तातडीनं वस्तुस्थितीदर्शक अहवाल सादर करावा, असे आदेश सभापती अतुल माने यांनी प्रशासनाला दिले। महापालिकेची स्थायी समिती सभा गुरुवारी सभापती अतुल माने यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली आणि या सभेत संभाव्य महापुराच्या संकटावर मात करण्यासाठी महापालिका प्रशासनाने सर्व यंत्रणा सतर्क ठेवण्याचे आदेश देण्यात आले। शहरात अनेक ठिकाणी पावसाळी पाण्याचा निचरा होत नसल्याने सदस्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना धारेवर धरलं। सभापती माने यांनी याबाबत तातडीनं उपाययोजना करण्याचे निर्देश दिले। या सभेत पंढरपूर रस्त्यावरील 2 कोटी रुपयांच्या ड्रेनेज लाईन कामाचा तसेच शहरातील सर्व स्मशानभूमीतील अंत्यविधी साहित्यासाठी 1 कोटी 2 लाख रुपयांची निविदा काढण्यास मान्यता देण्यात आली। DPDCमधून MIDCमधील रस्ते करण्यासाठी 6.5 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे आणि हे रस्ते उत्तम दर्जाचे व्हावेत यासाठी हॉटमिक्सऐवजी बॅटमिक्स पद्धतीनं करण्याबाबत आयुक्तांशी चर्चा करून निर्णय घेण्याचे ठरले। गुंठेवारीतील खुले भूखंड हडपण्यासाठी वेगवेगळे क्षेत्र दाखवून विकण्याचा गैरप्रकार झालेला आहे। अशा सर्व विवादित जागांची यादी पुढील स्थायी समिती सभेपुढे सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत। मिरजेतील महाराणा प्रताप चौक ते तहसीलदार कार्यालय या रस्त्यावर अनेक वर्षांपासून अतिक्रमण आहे। याबाबत न्यायालयाने 10 वर्षापूर्वी 60 दिवसात अतिक्रमण हटवण्याचे आदेश दिले असतानाही प्रशासनाने अद्याप कोणतीही ठोस कारवाई केली नसल्याचे सांगत सदस्य मोहन वाटवे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। त्याचप्रमाणे महापालिका क्षेत्रातील जे परवा बोगस दाखलेच्या संदर्भात किरीट सोमय्या यांनी आदेश केले होते, आरोप केले होते, त्या संदर्भात पूर्ण माहिती या ठिकाणी पुढच्या मीटिंगमध्ये सादर करण्यास त्यांना सांगण्यात आलेले आहे। ब्युरो रिपोर्ट SPN मराठी सांगली।